स्वाध्यायामुळे आता काय होतं ते पतंजली सांगतात. नियम आपण पाहिले, 3 नियम पाहिले. स्वाध्याय हा 4था नियम आहे. सूत्र क्रमांक 44. स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग. स्वाध्यायामुळे इष्टदेवतेशी एकरूपता साधली जाते. स्वाध्याय हा 2 प्रकारचा करायचा असतो आणि या दोन्ही प्रकारांची शेवटी सांगड घालायची आणि योग साध्य करायचा. पहिला अभ्यास जो आहे, स्वाध्याय म्हणजे अभ्यास अशा अर्थी, तो अभ्यास म्हणजे एकाग्र कसं व्हायचं, एकचित्त कसं व्हायचं, एकचित्त कसं व्हायचं, एकाग्र कसं व्हायचं. एकाग्र होण्यासाठी आपल्या मनामध्ये जे अनंत विषय असतात ते विषय येणं बंद कसं होईल ध्यानाला बसल्यावर, याचा अभ्यास करायचा. आपलं मन नाही तर सतत चालूच राहतं आणि ध्यानाला बसलं, एकाग्र व्हायला बसलं की ते आणि चवचाळतं. कारण मनामध्ये असे विषय यायला लागले की आपण एक प्रयत्न करायला लागतो की विषय येणार नाहीत कसे, आणि ते जास्त हानिकारक असतं. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. रोजची वस्तू घरामध्ये मिळत नाही, शोधता तुम्ही. बराच वेळा येतो अनुभव. शोधून थकता, शेवटी तुम्ही तो नाच सोडून देता आणि अचानक ती वस्तू तुम्हाला मिळते. प्रयत्न केला की यश येत नाही, फार त्रास होतो. आणि म्हणून तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, एकचित्त व्हावं असं जेव्हा तुम्हाला वाटतं की मनात कसलेही विषय नको, एकच विषय पाहिजे की मला ध्यान लावायचं, त्यावेळेला हमखास बाकीचे विषय यायला लागतात. आणि म्हणून स्वाध्यायामध्ये 2 प्रकारचा अभ्यास करायचा. पहिला अभ्यास जो आहे तो म्हणजे मनामध्ये एक विशिष्ट विषय सोडला तर इतर विषय येता कामा नाहीत कुठलेही. हा पहिला अभ्यास आहे. हा अभ्यास कसा करायचा तर साधारणपणे, मी सर्वसाधारण लोकांबद्दल बोलतोय, एखादा त्याला अपवाद असू शकेल, त्याने काय करायचं ते नंतर सांगतो. आधी बहुतांशी आपण सर्वजण कुठे ना कुठेतरी आपला कुठेतरी विश्वास असतो, एखाद्या देवदेवतेवर, एखाद्या स्वामी महाराजांवर किंवा कशावरही. अशा वेळेला एखाद्या देवदेवतेवर जिथे विश्वास असेल त्या देवदेवतेची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर सतत आणायचा प्रयत्न करायचा. आपल्या शिबिरामध्ये मी हे सगळं करून घेतो एक दिवस की योगेश्वरांच्या तसबिरी समोर डोळे ताठ ठेवून त्या तसबिरीवर लक्ष केंद्रित करायचं. हाच अभ्यास करायचा की काही दिवसांनी असं व्हायला पाहिजे की तुम्ही तसबिरी समोर बसल्यानंतर त्या तसबिरीशिवाय तुमच्या मनापुढे काही इतर विषय येईन असे होतात. अभ्यास आहे हा. एकदम पहिल्या दिवशी जमत नाही, किंवा पहिल्या दिवशी जमतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून कित्येक दिवस जमत नाही. बरोबर आहे? त्याला इंग्लिशमध्ये बिगिनर्स लक म्हणतात. पहिल्या दिवशी बसलं की पटकन येतं आणि नंतर अनेक दिवस येत नाही. ते हुरळून जायचं नाही. हा अभ्यास करावा लागतो. तुमचा ज्यावर विश्वास असेल, जे काही तुमचं दैवत असेल, तुमच्या इच्छेने त्याची प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची, तिथे शांत बसायचं समोर आणि अभ्यास करायचा आहे याचा भरपूर दिवसेंदिवस, महिनोन्महिने. याचं फलित असं आहे की नजरेला तिथे बसल्यानंतर ती जी काही समोर प्रतिमा असेल तीच डोळ्यासमोर तरळू लागते डोळे मिटल्यानंतर. आणि हे मग सतत साधायला लागतं अभ्यासाने. याचा अर्थ काय झाला? पतंजलीला अपेक्षित आपल्याला यश मिळालं की आपला विश्वास असलेली विशिष्ट देवदेवता सोडली तर इतर बाकी विषय गेले निघून, फक्त तेवढंच राहिलं. हे साध्य झालं पाहिजे. आता ज्यांचा विश्वास नसेल त्याने काय करायचं? थोडे लोक पण असतात असे की कशावरच विश्वास नाही, कुठल्याच देवदेवतेवर विश्वास नाही. मग अशा लोकांचा स्वतःवर विश्वास असतो, कारण त्यांचं वाक्य असतं, माझ्यावर विश्वास आहे, बाकीच्यांवर नाही. ते देवदेवता वगैरे काही मानत नाहीत. अगदी अल्प प्रमाण आहे या लोकांचं, पण त्यांना सुद्धा अशा प्रकारे साधनेत सामावून घेता येतं. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. मग त्यांनी काय करायचं? स्वतःच्या अंतःकरणात हृदयाचे जे ठेके चाललेत त्या ठेक्यांवर लक्ष केंद्रित करायचं. आणि मग असा अभ्यास केल्यानंतर
काही दिवसानंतर, महिन्यानंतर, एक कालावधी ठराविक गेल्यावर असं लक्षात येतं त्यांच्या की आपण बसलो की फक्त हृदयाचे ठोकेच थोडे आपल्याला ऐकायला येतात, बाकी आपल्याला काही ऐकायला येत नाही. हे अभ्यासाने होतं. आता बहुतांशी लोकांना जेव्हा ते एखाद्या विशिष्ट देवदेवतेच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर लक्ष केंद्रित करतात, त्यावेळेला काही जण हे अतिभाविक असल्यामुळे, अतीव श्रद्धा, एक आत्यंतिक टोकाची श्रद्धा, असे अनेक जण आहेत की एखाद्या विशिष्ट देवदेवतेची त्यांना आत्यंतिक भक्ती आहे, आत्यंतिक टोकाची. त्यामुळे त्यांना भ्रांती दर्शन व्हायचा संभव असतो की केवळ भक्ती असल्यामुळे आणि समोर बसल्यामुळे ती प्रतिमा तरळू लागते लवकर. कदाचित हे भ्रांती दर्शन असू शकतं. तेव्हा अशा लोकांनी नीट खात्री करून घ्यायची की मी इतर विषय बंद होऊन माझ्या समोर तरळत आहे. भक्तिभावाने फक्त ते तरळत नाहीये माझ्या समोर, कारण भक्तिभावाने जर तरळत असेल तर इतर विषय मनामध्ये येतील थोड्याफार प्रमाणात. ही त्यातली खुबी आहे. इतर सगळे विषय बंद होऊन केवळ तीच प्रतिमा किंवा मूर्ती जर डोळ्यासमोर तरळू लागली आणि असं सतत प्रत्ययाला यायला लागलं की तुम्ही पहिला स्वाध्यायाचा जो धडा आहे त्यात तुम्ही पास झालात समजा, त्यात तुम्ही यश मिळवलं, की आता तुमची अशी प्रगती होते की तुम्ही ध्यानाला बसायचं आहे म्हटल्यावर फक्त तेवढीच प्रतिमा एकमेव तुमच्या डोळ्यासमोर येते, बाकी सगळं बंद होऊन जातं. तुम्ही निर्विचारी होऊन जाता. त्यावेळेला स्वाभाविकच निर्विकारी होता. आता यानंतर स्वाध्यायाचा जो दुसरा अर्थ आहे स्व अध्याय, त्याला याची जोड द्यायची आणि पहिल्याला मागे टाकायचं. अभ्यास मागे टाकायचा पहिला. म्हणजे काय करायचं? तर स्व म्हणजे स्वतः, स्व म्हणजे अंतरात्मा. जे काही आपल्याला आपली विशिष्ट देवदेवता ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, ही कितीही काही झालं तरी शेवटी ती माणसाने तयार केलेली आहे. कुठल्या तरी मानवाने हा देव निर्माण केलेला आहे. किंचित विषयांतर करतो, कारण अतिशय आपुलकीने तुम्ही येताय ऐकायला, गीता ऐकली पूर्ण, हेही ऐकताय. थोडं विषयांतर करतो. हा पतंजलींचा विषय नाहीये, पण मी थोडं विषयांतर करून जातो आणि तुम्हाला एक थोडं सांगतो काही वेगळं काहीतरी की जे याला उपयुक्त आहे असं सांगतो. परमात्मा म्हणजे काय आहे, परमात्म्याचे काही वैशिष्ट्य आहेत आणि पतंजलीने सुद्धा परमात्म्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. ती आपण पहिल्या पादामध्ये पाहिलीत, समाधी पादामध्ये. परमात्म्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तो अदृश्य आहे, अरूप आहे, निराकार आहे. आता आपल्याला जर परमात्म्याची उपासना करायची असेल की जो दिसतच नाही, ज्याला आकार नाही, रूप नाही, त्याची उपासना करायची कशी, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. हे फुलं इथे आणून ठेवले, त्याला सुगंध आहे पण ते सुद्धा अरूप आहे, त्याला आकार नाहीये, पण मला जाणवत आहे, वास येतोय त्याचा. कुठेतरी काहीतरी मी समजू शकतो की या फुलाला वास आहे आणि तो अमुक प्रकारचा आहे. उद्या मी डोळे मिटून बसलेला असेल आणि हीच फुलं जर तिथे आणून ठेवली असतील उद्या, तर मी सांगेन की ते अमुकच फुलं आहेत, कारण तो वास मला जाणवेल, कुठेतरी मला जाणीव येते त्याची. असं परमात्म्याच्या बाबतीत काहीच नाही हो. तो निराकार आहे, अरूप आहे, अदृश्य आहे. आता मग अशा परमात्म्याला त्याची उपासना करायची कशी, जाणायचं कसं? आणि सर्वसामान्य लोक जे आहेत त्यांना याच्यावर उपाय नाही सापडला की काय करायचं. मग त्यांनी काय केलं, फार सोपी युक्ती केली. परमात्म्याला आपण आकार देऊन टाकू, रूप देऊन टाकू. मग त्यांनी मूर्तीची स्थापना केली. आणि मूर्तीची स्थापना करायला ती कशी केली मूर्तीची स्थापना? आता असं आहे की जर एखादा चित्रकार असेल आणि त्याला आपण सांगितलं की बाबा सूर्योदयाचं एखादं छानसं चित्र मला काढून दे, तर त्याने सूर्योदय पाहिलेला आहे अनेक वेळेला. तो मेमरी ड्रॉइंग ह्याच्या खाली एखादं तुम्हाला सूर्योदयाचं चित्र काढून दाखवू शकेल. हत्तीचं चित्र काढ, हत्ती पाहिलेला आहे. परमात्म्याची मूर्ती किंवा तस्वीर तयार कशी करायची त्याला पाहायलाय कुणी. मग स्वाभाविक काय झालं, माणसाने काय केलं, प्रथम तो घाबरला की स्वतःचीच मूर्ती कशी तयार करायची परमात्मा म्हणून. मग त्याने पशुपक्ष्यांच्या मूर्ती तयार केल्या की याच्यात परमात्मा आहे. हळूहळू निर्ढावला
आणि मग माणसाची प्रतिकृती त्याने तयार केली की परमात्मा 2 पाय 2 हातच आहेत. पहिल्यांदा थोडा बिचकला होता. पशु पक्ष्यांमध्ये तो परमात्मा पाहत होता, निसर्गामध्ये पाहत होता. ती चित्र त्याने तयार केली, त्या प्रतिमा तयार केल्या, यात परमात्मा आहे म्हणून जाहीर केलं. मग पुढे हळूहळू माणसाचेच त्याला रूप दिलं परमात्म्याला, 2 हात 2 पाय असलेलं. अशा प्रकारे परमात्म्याची मूर्ती ही तुम्ही आम्ही मानवाने तयार केलेली आहे, आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आहे. तो प्रत्यक्ष परमात्मा नाहीये. एवढ्याने भागलं नाही. आम्हाला तर बडबड करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि परमात्म्याची एकमेव भाषा म्हणजे मौन. इथे कसं अडलं की घोडं. आता मग काय करायचं? आम्हाला जी भाषा येते ती परमात्म्याची भाषा. मग मुसलमानांचा देव उर्दू मध्ये बोलतो, तिकडे पाश्चिमात्य लोकांचा देव इंग्लिश मधनं बोलतो, आमचा देव संस्कृत मध्ये आणि आता इतर अनेक भाषांमधनं बोलतो. आम्ही गृहीत धरलं. जशी मूर्ती काढली तशी आमची भाषा दिली आम्ही परमात्म्याला. आणि ऋषीने जाहीर करून टाकलं, दिव्या गिरवाण भारती, संस्कृत ही परमात्म्याची भाषा आहे. आता संस्कृतमधून सगळ्या भारतीय भाषा तयार झालेल्या आहेत, त्याची ते अपत्य आहेत. आम्ही भाषा दिली परमात्म्याला. एवढ्याने भागलं का? नाही भागलं. परमात्मा आम्हाला जवळचा वाटे नसा झाला. मग काय केलं? आम्ही परमात्म्याला संसारी केला, देवता निर्माण केल्या, त्यांची लग्न लावून दिली, त्यांना मुलं पण झाली. परमात्म्याचा संसार थाटला आम्ही आमच्या स्वतःसारखा, कारण आम्ही ते आहोत. आणि अशा प्रकारे परमात्म्याबद्दल आमच्या मानवाच्या स्वतःच्या काही कल्पना तयार झाल्या. तो कसा राहिला बाजूला. मग आमच्या पुढे एक जे चौकट आहे की या चौकटीत बसणं म्हणजे परमात्मा. मग त्या चौकटीमध्ये एखादा महात्मा, एखादा महामानव त्या चौकटीत बसायला लागल्यावर त्याला आम्ही परमात्मा म्हटलं. असे 33 कोटी देव निर्माण केले आम्ही. मग आता गंमत काय झाली? केव्हा तरी एन्शंट काळामध्ये, खूप अश्मयुगामध्ये माणसाने जे देव निर्माण केले होते ते कसे निर्माण झाले आपल्याला माहित नाहीये. ते आपण विसरलो आणि मग नवीन देव निर्माण झाले. मग कोण देव निर्माण झाले? अनेक नाव आहेत. ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहे. त्या चौकटीत बसला, आपण त्याला मानव केलं, देऊळ तयार केलं. तुकाराम बुवा देऊळ तयार केलं, रामदास स्वामी देऊळ तयार केलं. सगळे संत जे कोणी आहेत ते जुने जायला लागले, नवीन यायला लागले. 33 कोटी देव आहेत आम्ही जाहीर करून टाकलं. 33 कोटी देव जाहीर करून टाकला आहेत. आणि मग हे जे साधू संत ज्याच्यावर आपला विश्वास असतो, ज्या देवदेवता आपण निर्माण केलेल्या आहेत, कारण परमात्म्याची जी कार्य आहेत त्या प्रत्येक कार्याला आम्ही देव मानलो. पाऊस पडतो, वरुणाला देव मानलं, देव मानून टाकलं. देवदेवता आम्ही निर्माण केल्या. उत्पत्ती स्थितीला विश्वामध्ये होत असते ब्रह्मा विष्णू महेश, 3 देव करून टाकले आम्ही सरळ. आम्ही देव निर्माण केले. देव काय सगळं निर्माण करतो? आम्ही देवाला निर्माण केलं. केशवसुतांनी एक कविता लिहून ठेवली ना, आम्ही असो देवाचे लाडके. आम्हाला तुम्ही काय समजलं? आम्ही देव निर्माण केलाय कवी लोकांनी. आणि त्यामुळे ह्या सूत्राला अनुसरून मला सांगायचं आहे असं की जरी एखाद्या विशिष्ट देवदेवतेवर ज्याच्यावर आपला विश्वास आहे त्याच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर आपण लक्ष केंद्रित केलं, त्याचा स्वाध्याय केला आणि बाकी विषय येऊ नयेत म्हणून अभ्यास केला, आणि तेवढंच एक फक्त श्रद्धेची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर येण्या इतपत आपण पात्र झालो, पण तरी सुद्धा हे जे काही तुमचा विश्वास आहे तो आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्हीच कोणीतरी निर्माण केलेला आहे, तो परमात्मा नाहीये. आणि तुम्हाला जर परमात्म्याकडे जायचं असेल तर तुम्हाला इथे गुरफटून नाही चालणार. आम्हाला शंकर महादेव आहे, आमचा विश्वास आहे. दर सोमवारी ओम नमः शिवाय आम्ही म्हणतो. मग तुम्ही तिथेच गुरफटून बसाल, त्या महादेवात गुरफटून बसाल, तिथून तुमची यात्रा होणार नाही. मग त्या केंद्राभोवती महादेवाच्याच तुम्ही सतत गुरफटत राहाल, कदाचित जन्मोजन्मी गुरफटत राहाल. पण तेवढं एकच तुमचं संचित होईल की महादेव प्रसन्न झाला पाहिजे, महादेवाची उपासना करायची, जन्मजन्मी तेच चालू राहील, त्याच्या पलीकडे जाणार नाही. आणि म्हणून स्वाध्यायाचा दुसरा जो अर्थ आहे स्व अध्याय. स्व म्हणजे आत्मा, आत्म्याचा अध्याय. आपल्या अंतःकरणात अंतरात्मा आहे, त्याचा अभ्यास करायला घ्यायचा. ही प्रगती झाल्यानंतर की आता मी एकचित्त होऊ शकतो एका विशिष्ट प्रतिमेवर, एका विशिष्ट मूर्तीवर, त्याचा फायदा घेऊन आपण अंतःकरणात
स्व आत्मा अंतरात्म्याचा अभ्यास करायला शिकायचं आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. आता इथे मगाशी मी जे सांगितले की अगदी थोड्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांनी सरळ तोच अभ्यास सुरू केलेला आहे, कारण त्यांचा विश्वास नाही कोणावर बाहेर, त्यांची प्रगती चटकन होते. स्वाध्यायाचे दोन अर्थ, या दोहोची सांगड घालायची. प्रथम आपला विश्वास ज्याच्यावर आहे त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला शिकायचं. त्यात प्रगती झाली की आपण अंतःकरणात उतरायचा प्रयत्न करायचा. ती जी काही आपली प्रगती होते की आपण एकचित्त होऊ शकतो एका विशिष्ट गोष्टीवर, तर ती गोष्ट बदलायची. तो आपला विश्वास ज्याच्यावर आहे त्याऐवजी अंतरात्म्यावर तिथे आत लक्ष केंद्रित करायला शिकायचं, तिथे एकचित्त व्हायचं, तिथे एकाग्र व्हायचं, असा अभ्यास करायचा. हा नियम चौथा आहे. आता पाचवा जो नियम आहे तो म्हणजे समाधी. सूत्र क्रमांक 45, समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. ईश्वर प्रणिधानाने समाधी सिद्धी प्राप्त होते, समाधी प्रसाद मिळतो. आता स्वाध्यायामध्ये आपण अंतःकरणामध्ये एकचित्त आणि एकाग्र व्हायचा जितका प्रयत्न करायला लागू तसं काय व्हायला लागेल, आपलं एकूणच सर्वस्व आपण परमेश्वराला अर्पण करायला सुरुवात करू आपोआपच. त्याला ईश्वरण प्रणिधानात म्हटलंय त्याने, ईश्वरार्पणमस्तु. सगळं जे जे काही आहे ते परमात्मा तुझं आहे, माझं इथे काहीही नाही. माझ्या सकट विश्वासकट विश्वामधलं समस्त सर्व काही हे तुझं आहे, तू तुझ्यापासून निर्माण केलंयस आणि माझा देह जीवित राहावा म्हणून मला ते उपयोगी पडावं म्हणून मला तू इथे ठेवलंयस. तेवढ्या पुरता मी त्याचा उपयोग करीन. देह त्याग करताना ते मला इथे सोडून जायचं हे मला चांगलं माहित आहे, मी काही घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकच मी इथे कसलाही संग्रह करणार नाही, संग्रह करायच्या मागे नाही लागणार. देह जीवित ठेवण्यापुरतं मिळवीन, त्याची बेगमी करीन माझ्या आयुष्यापुरती आणि तिथेच मी थांबेन. की मला जिवंत राहायला त्रास होता कामा नये, का मला तुझी उपासना करायची. म्हणजे ईश्वर प्रणिधानात सर्वस्व परमात्म्याला वाहून टाकायचं. देह जीवित ठेवण्यापुरतंच ठेवायचं आहे स्वतःकडे. कष्ट घ्यायचे, भरपूर कमवायचं, कर्मयोग करायचा आणि जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याच्या मागे नाही मी लागणार. मला गरजेपुरतं मी निश्चित ठेवेल, पण संचित करायची वेळ आली की मी त्याच्यामध्ये गुंतणार नाही. त्याच्यासाठी मी माझा जीव तडफडत ठेवणार नाही. पण संचित मिळवणं फार सोपं आहे, पण ते टिकवून ठेवणं, त्याचं संरक्षण करणं, जोपासणं हे त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे. दररोज वर्तमानपत्रात बातम्या येतात, मंगळसूत्र हिसकलं, काय तुमचे काय अंगामध्ये दागिने असतात काढून घेतले. मिळवणं सोपं आहे, मिरवणं सोपं आहे, पण बाळगणं महा कठीण. सूर टपलेलेच आहेत, बाकी इतर वाटा फुटतात, काही असेल. तेव्हा संचित मी कधी करणार नाही. माझ्या पुरतं मी कमवीन, भरपूर ठेवीन, जास्तीचं असेल सत्पात्री दान करेन, काहीतरी चांगलं त्यातनं तुझ्यासाठी म्हणून प्रभुसेवा म्हणून काहीतरी करेन की लोक तुझ्याकडे आकृष्ट कसे होतील. तुला प्राप्त करण्यासाठी, लोकांना उद्युक्त करण्यासाठी मला काय करता येईल ते मी करेन उरलेल्या पैशात. म्हणजे ईश्वर प्रणिधानात सर्व ईश्वराला देऊन टाकलं. मला पाहिजे तेवढं मी ठेवलं, बाकीचं परमात्मा म्हणजे परमात्म्याच्या सेवेला, त्याच्या चरणी वाहून टाकलं, त्या सेवेसाठी वापरलं. आशय मुक्त आहे परमात्मा. पतंजलीने सांगितलं ना, क्लेश कर्म विपाक आशय, यापासून परमात्मा मुक्त आहे. ती मी माझ्यात पात्रता आणीन. आणि सगळे भौतिकाचे ती लक्षणं, क्लेश कर्म विपाक आणि आशय, सगळ्या भौतिक वस्तू जगताची लक्षणं आहेत. मी त्यातनं मला दूर करेन, बाजूला करेन, म्हणजे स्वाभाविकच मी तुला सगळं अर्पण केल्यासारखं होईल. हा देह तुलाच दिलेला आहे, तुझीच सेवा करतोय मी. कर्मयोग मी करतोय तो जिवंत ठेवण्यासाठी, जास्तीचं मिळतंय तुझ्या सेवेसाठी वापरेन. अशा प्रकारे भावना आपोआपच निर्माण झाली अंगामध्ये की आपण परमात्मा सदृश होतो. आणि ती जी काही आपण उपासना म्हणून एखाद्या विशिष्ट देवदेवतेची उपासना सुरू केलेली असते ते आपोआप मागे पडते आणि आपण परमात्म्या परत जातो. आपण आपोआप परमात्म्या परत जातो, तिथे जाऊन पोहोचतो, अंतरात्म्याला जाऊन धडकतो.
आणि मग पुढे आपली प्रगती कशी होते ते पुढच्या अष्टांग योगामध्ये ते सांगतायत हळूहळू. इथे यम आणि नियम सांगून झाले, 5 यम आणि 5 नियम हे सांगून संपले. हे कशासाठी सुरुवातीला घेतले? 5 सांगितलंय. आणि पतंजलीने इतके की बरोबर 5 सांगितलेत यम की तुम्ही 6वा यम शोधूनच दाखवावा. हे 5 नियम असे काही सांगितलेत की तुम्ही 6वा शोधून दाखवावा. सगळं ह्याच्यात समाविष्ट आहे. तुम्ही काही सांगा ते याच्यामध्ये बसेल. मग या सगळ्यांनी काय होतं? यम म्हणजे धर्म, त्याचा अर्थ आहे दुसरा. यम याचं कुठल्याही प्रकारे भाषांतर होऊ शकत नाही. आपल्याला कळावं म्हणून मी धर्म म्हणतोय, किंवा असं म्हणू शकू आपण उपजतच आपल्या देहाने जसं वागावं त्याला यम म्हणायचं. उपजत, कोणी शिकवल्यामुळे नाही. माझा जन्म होतो आणि मला माझे आई वडील सांगतात की आपण हिंदू आहोत आणि म्हणून तू अमुक देवदेवतांना जायचं, इतर देवदेवांना जायचं नाही कारण तू हिंदू आहेस. मला शिकवलेला आहे. तो धर्म हा शिकवलेला आहे, तो यम नाहीये. पण रस्त्यामध्ये कोणी घसरून आडवा पडला की त्याला जो उचलणं, याला धर्म नाही लागत. आपण असं नाही पाहत कोण आहे, बघत नाही कान टोचलायत का, आहे का हिंदू तर उचला. चल, मानवता हा यम झाला. असे हे 5 यम सांगितले आहेत की प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत, त्याला पर्याय नाहीये. तुम्हाला पाळावेच लागतात, एरवी योग नाही साध्य होणार. नंतर नियम सांगितले. नियम तुम्ही काय पाळायचे, कसे पाळायचे, काय पाळायचे, याला तुम्हाला थोडस स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही पाळावे तशी अपेक्षा आहे. 5 नियम तुम्हाला सांगितलेले आहेत, पण तुम्हाला थोडस तिथे स्वातंत्र्य आहे. यम जसे सांगितले तसं नाहीये. यमाच्या बाबतीत तुम्हाला स्वातंत्र्य नाही. जे सांगितलं ते तुम्ही पाळायचंय जसंच्या तसं. पण नियम तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही पाळू शकता, पण ते मात्र पाळायला पाहिजेत एकदा ठरवलं की. शुद्धी म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे काय, प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या आहेत. हो, प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या आहेत. मासे खाणाऱ्यांच्या घरामध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही नाक धरून बाहेर या, घाण वाटेल तुम्हाला. मग त्यांना काही वाटणार नाही. जसं तुमच्या घरामध्ये कांद्याची तुम्ही काय ते कांद्याची आणि मोहरीची फोडणी करता, त्याने जो वास येतो तर तुम्हाला त्रास नाही होत त्याचा, तुमच्या दृष्टीने ती स्वच्छता आहे. तसं त्यांच्या घरात माशाचा वास ही स्वच्छता आहे. तर त्याला नियम तुम्ही पक्का लावू शकत नाही, पण तुमच्या पुरता लावू शकता की अमुक म्हणजे स्वच्छता, शुद्धी, संतोष जे काही आहे. नियमात थोडी तुम्हाला शिथिलता दिलेली आहे, पण ते पाळायचं आहेत नक्की. त्यामुळे काय होतं, एक स्वाभाविक गोष्ट अशी घडते की आपली देहादी इंद्रिय जी आहेत ती पूर्ण शुद्ध होऊन जातात. कशी होतात शुद्ध? पुस्तकात मी उदाहरण दिलंय, ते खूप छान आहे उदाहरण. देवांची पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांना गंध लावण्यासाठी ते जे चंदनाचं खोड असतं ते दगडाच्या सहाण्यावर आपण घासतो दररोज त्या सहाणेवर, आणि मग देवाला चंदनाचा लेप लावतो आपण. त्या चंदनाचं खोड असतं, त्याला सुवास असतो चंदनाचा, पण काही दिवसांनी त्या सहाण्याला सुद्धा तो सुवास यायला लागतो. हा सहवासाचा परिणाम आहे. तुम्ही साधू संतांच्या, सज्जनांच्या सहवासामध्ये असाल, तुम्ही सत्संग करत असाल योग्यांचा, तर तुम्ही त्याप्रमाणे होता. तुमच्यात बदल होतो हळूहळू तुम्ही त्याप्रमाणे होता, तुमच्यात तो बदल होत जातो आपोआप. हा सहवासाचा परिणाम आहे. तसं तुम्ही दररोज जर नित्य नियमित यम आणि नियम पाळत गेलात तर तुमची देहादी इंद्रिय हे यम आणि नियम पाळण्यासाठी काही दिवसांनी आसुसायला लागतात. त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यापेक्षा वेगळं काही केलं तरी ते चलबिचल होतात. आणि एकदा तुम्ही शुद्धी म्हणजे काय हे एकदा जर ठरवलं नियम, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करत गेलात सतत सातत्याने, तर काही एक ठराविक कालावधीनंतर त्याशिवाय इतर काही तुम्ही केलं की देहाला शिसारी येते, कारण हे शुद्ध नाहीये. आपली भाषा आता शुद्ध आहे, आपण छान भाषा वापरतो, संस्कार आहेत आपल्यावर चांगले, आणि एखाद्याने जर अर्वाच्य काही बोलला, शिवी हासडली की आपल्याला कसं तरीच होतं. कान काहीतरी पिटतात, नको वाटतं, काहीतरी ऐकलं असं वाटतं, आत कसं तरी होतं एकदम. बरोबर आहे? कारण काय बोलावं हा एक नियम तुम्ही करून घेतला, आणि काय बोलू नये स्वाभाविकच नियम झाला. आणि मग काय बोलू नये ऐकायला आलं की कान अपवित्र झाल्यासारखं वाटतात. देहादी इंद्रिय अशा प्रकारे यम आणि नियम याला पूर्ण
वाहून घेतात. त्याच्यापेक्षा वेगळं काही झालं की त्यांना वेगळं वाटायला लागतं काहीतरी. त्याच्यामध्ये तप सांगितलंय स्वाभाविकच. ओम तत्सत्वमसी किंवा कुठलंही देवदेवतेचं नाव तुम्ही चांगलं घेत असलात की स्वाभाविकच तुमची जी काही वाणी आहे ती आपोआप शुद्ध होऊन जाते. मग काहीतरी वेगळं घडलं, क्रोध येण्यासारखं, तुम्ही सहज म्हणता हरिओम हरिओम. असं चला पुढे, नको तिथे खोलात जायला, आपल्याला नाही आवडत तो विषय. ते राम भक्त म्हणतात काही झालं त्यांना आवडलं नाही की म्हणतात श्रीराम. त्यांना जर विचारलं हे काय आहे ते म्हणतात श्रीराम. तुम्ही विचारू नका, आम्ही सांगत नाही. हा विषय चर्चा करायचा नाहीये, चांगला नाही विषय. पण तसं नाही ते सांगत, ते म्हणतात श्रीराम. आपण म्हणतो हरिओम, कृष्णाला वाहून टाकलं सगळं. हा विषय नको बोलायला. कारण हे यम नियम पाळून देहाला शुद्धी येते. ही जी देहादी इंद्रिय आहेत ही चवचालपणा बंद करून टाकतात. त्या यम आणि नियम याच्या चाकोरीत वागायला लागतात. आचरण त्यांचं त्या चाकोरीतनं जायला पुढे सुरुवात होते. कारण ते अंगवळणी पडतं, शुद्ध होतात देहादी इंद्रिय. त्यांना नको वाटतात बाकीच्या गोष्टी. मला परवा जोशी काकूंनी विचारलं घरी गेल्यावर, मागच्या शुक्रवारी आपल्याला थोडा उशीर झाला, मला वाटतं इथे 40 झाले ते जवळजवळ. घरी जाईपर्यंत 9 वाजून गेले ते अर्थातच. घरी गेलो, आमचा नातू समोरच होता. आजोबा तुमचं ते काय ते एका लग्नाचं ते दुसरी गोष्ट ते चुकलं बरं का. का रे म्हटलं काय झालं. संपलं म्हणाला. तुम्ही कुठे होता, कसं काय. म्हटलं माझंच नाही बाबा, तिथे जे होते त्या सगळ्यांचं चुकलं म्हटलं. आणि त्यांना काही खंत नाहीये त्याची, त्यांच्या मनातच नाहीये. तिकडे 8:30 वाजले, त्यांच्या मनात कुणाच्याच आलेलं नाही की ते ऐकायचं आहे, लावायचं आहे. सगळ्यांच चुकलं. आपल्या मनातही येत नाही त्या गोष्टी. कारण हे जे काही आपण करतोय याला देहादी इंद्रिय आपली सटावलेली आहेत. आता एक शुक्रवार जरी शिर्के साहेबांनी सांगितलं की आम्हाला जरा बाहेर जायचं आहे कुठेतरी, की आपण म्हणतो 15 दिवसाची गॅप पडली. ते फक्त एक शुक्रवार सांगतात, आपण म्हणतो 15 दिवस गेले की वाया. कारण शुक्रवार म्हटलं की देहादी इंद्रिय हे नाही, हे आता ऐकायचं आहे आपल्याला, जाऊन तिथे बसायचं आहे, सत्संग करायचं आहे, ते 1.25 तास आपण त्या वातावरणात राहायचं आहे. ते झालं की तुम्हाला त्या क्षणापासून एक आठवड्यावर बरं वाटतं आपोआप. हे पुरतं एक आठवडा. देहादी इंद्रिय एक आठवड्यासाठी याच्याशी ऍडजस्ट होतात. जसं व्यायामाचं मी सांगतो, रोज व्यायाम केला 24 तास पुरायला लागतो आपोआप. प्राणायाम केला 12 तास नक्की पुरतो, 2 वेळा करा प्राणायाम. देहादी इंद्रिय त्याच्याशी ऍडजस्ट होऊन जातात, त्यांना ती सवय लागते. तसं यम आणि नियम पाळल्यानंतर त्या चाकोरीतनं आचरण देहादी इंद्रियांनी केलं की ती पूर्ण शुद्ध आणि पवित्र होऊन जातात. ती परमात्मा परत होतात, परमात्म्याकडे जायच्या लायकीची होतात. ती त्याच्यासारखे आचरण करायला लागतात. परमात्म्याचे गुण त्यांच्यामध्ये येतात. परमानंद निगुण म्हटलंय आपण परमात्मा, पण तो आपण निर्माण केलाय, त्याला आपण गुण चिकटवलेत ना. शेवटी परमात्मा कसा आहे पतंजलीने सुद्धा सांगितलं. क्लेश कर्म विपाक आशय यापासून मुक्त आहे. म्हणजे त्याला काहीतरी गुण चिकटवला ना की तो आशय करत नाही, तो क्लेश नाही त्याला, तो सगुण केला परमात्मा. आम्हाला जे जे अपेक्षित आहे की परमात्म्याने असं असं असावं, हे जे आम्हाला अपेक्षित आहे, आम्ही परमात्म्याची एक व्याख्या करतो, त्या व्याख्येमध्ये आपली देहादी इंद्रिय आपोआप बसायला सुरुवात करतात. त्याच्याशी ते समरस होऊन जातात परमात्म्याशी. आपण जे एखाद्याला बाहेरच्याला महामानव म्हणतो, त्याला देवत्व आपण देतो. मगाशी मी नावं घेतली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, याला आपण देवत्व दिला. पण आमच्या चौकट एक आम्ही आखलेली आहे, या चौकटीत म्हणजे बसणारा म्हणजे देव. तसे आपण उपासक यम आणि नियम पाळणारे त्या चौकटीत हळूहळू बसायला लागतो. आपण आपोआप यम आणि नियम पाळायला लागल्यावर आपण परमात्मा स्वरूप व्हायला लागतो आणि मग त्याच्याकडे जायच्या लायकीचे होतो. पतंजलीने अतिशय शास्त्रशुद्ध विज्ञान युक्त अशी सूत्र लिहिली आहेत. आणि अष्टांग योग हा तर गाभा आहे पतंजली योग सूत्रांचा. दुधावरची जशी साय असते तशी साय आहे हा अष्टांग योग पतंजली योग सूत्रामधील. तर त्यांनी पहिली तयारी करून घेतली. यम आणि नियम ते आपल्याला सांगितले, 5 यम 5 नियम, हे सगळे पाळा. हे पाळलात की तुम्ही परमात्मा स्वरूप व्हाल, परमात्म्याकडे जायच्या लायकीचे व्हाल.
निदान तुम्ही त्याच्या उंबरठ्यात जाण्या इतपत तरी तुमची तयारी होईल. मग आता पुढे काय करा ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणतायत पुढील सूत्रापासून. पण अष्टांग योग मध्ये हे प्रथम त्याने 2 योग सांगितले, यम आणि नियम. हे पाळलेत की तुम्ही तिसऱ्यापासून परमात्म्याकडे गाभाऱ्याकडे आज जायच्या लायकीचे व्हाल. आता तुम्ही उंबरठ्यापर्यंत गेलेले आहात. आता दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे. यम आणि नियम पाळल्यानंतर तुम्ही परमात्मा स्वरूप झालेले आहात. आणि मग आता काय करायचं म्हणजे तिसरं आता अष्टांग योगापैकी योग सांगतायत, तो म्हणजे स्थिर सुखम आसनम. स्थिर सुखम आसनम. आसन स्थिर आणि सुखावह असावं. तिसरं अंग अष्टांगापैकी म्हणजे आसन. कसं आसन असावं? अतिशय सोपं आणि सुटसुटीत त्यांनी सांगितलंय. पहिलं म्हणजे स्थिर असायला पाहिजे, दुसरं म्हणजे त्याने सौख्य वाटायला पाहिजे. बस 2च गोष्टी सांगितल्या, स्थिर आणि सौख्य वाटेल असं. स्थिर म्हणजे काय झालं? शारीरिक. पहिली गोष्ट शरीर स्थिर राहायला पाहिजे. आता आपण किती वेळा ती मांडी खालीवर खालीवर खालीवर, एकदा अशी एकदा तशी, खुर्चीवर बसलेलं एकदा पाय ताणून देणार, कधी वर उचलून घेणार, कधी मागे टाकणार, काय 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 उद्योग करतो आपण. अनंत उद्योग. एका विशिष्ट आसनामध्ये ठराविक काळ आपण बसू शकत नाही. आणि जर ठराविक काळ बसलो नाही की श्वसन बिघडलं. जरा हालचाल गेली की श्वासाची गत बदलून जाते, गती. कारण मग पुढे प्राणायाम सांगितलाय ना, त्यासाठी ते आवश्यक आहे आसन. आसन स्थिर पाहिजे. तर पहिली सवय काय करायची? एक विशिष्ट आसनामध्ये एक ठराविक काळ निचळ बसता आलं पाहिजे, स्थिर. जरा सुद्धा हालचाल होता कामा नये, शारीरिक. आणि दुसरी म्हणजे मानसिक हालचाल. पण स्थिर बसलं, एकांत आला की मनामध्ये मोहोळ उठलंच विचारांचं. इतर वेळेला एक वेळ सुचणार नाही तसे विचार सुचायला लागतात त्यावेळेला. कारण मन हे स्थिर असायला पाहिजे. म्हणून ते यम आणि नियम सांगितलंय. ते जर पाळलेले असतील तर तुमचं मन स्थिर राहू शकेल आपोआपच. कारण तुम्ही निर्विकारी निर्विचारी झालेले असाल यम नियम पाळून. कारण मनामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काही येणारच नाही, बंद होऊन जाईल इतर विषय. तर पहिलं स्थिरता यायला पाहिजे, कायिक आणि मानसिक. शरीर आणि मन स्थिर राहायला पाहिजे. आसनाचा दुसरा अर्थ म्हणजे बैठक. आपलं शरीर आणि जमीन याच्यामध्ये काहीतरी पाहिजे. याच्यावर सरळ बसायचं नाहीये जमिनीवर. आता पूर्वी जमीन होती, अर्थिंगचा मोठा प्रश्न यायचा. आपण मध्ये सगळं करायचं, योग ऊर्जा प्रज्वलित करायची आणि सगळी जमिनीत निघून जायची. तसं नाही व्हायला पाहिजे. शरीरामध्ये टिकायला पाहिजे. म्हणून आपण आपला देह म्हणजे आणि जमीन याच्यामध्ये आसन पाहिजे. त्याचा दुसरा फायदा म्हणजे शरीराला टोचत पण नाही. आपल्या शरीराला जो जो अवयव त्या जमिनीला टेकलेला असतो तिथे तिथे त्या अवयवाला काही वेळाने रोग लागते, टोचायला लागतो, जखम होते एखाद्या वेळेला बसून बसून. आणि यासाठी आसन पाहिजे. आसन कसं पाहिजे? अति मऊ नको आणि अति कडक पण नको, मधलं पाहिजे. मऊ नको म्हणजे आपल्याच वजनाने मध्ये झोळणा तयार नाही होता कामा, खड्डा नाही पडता कामा, इतपतच ते मऊ असायला पाहिजे. आणि इतपत मऊ असायला पाहिजे की खाली टोचता पण कामा नाही, टणकपणा नको त्याला. संपूर्ण आपली जी काही मांडी किंवा आसनामध्ये जो काही आपला घेर तयार होईल त्यासाठी पूर्ण आसन पाहिजे, अर्धवट नाही पाहिजे. नाही तर थोडंसं बाहेर थोडंसं आत मध्येच आसन असं नाही पाहिजे. म्हणून मी माझ्या योग साधना पुस्तकामध्ये बरंच काही लिहिलं आहे त्याच्या संबंधी, आसन कसं असावं. आणि सौश्री शिर्के यांनी तर इथे तयार करून मला बसायला दिलाय. माझे लाड आहेत ते. तर बसायला मला खूप बरं वाटतं, सांगायला मजा येते. कारण मला सवय आहे याची, या आसनाची. मीच दिलेली सगळी ती मापविप आहेत, तसंच आहे बरोबर केलेलं. तर मला सवय आहे आसनाची. असं बसायला मिळेल की मला रंग येतो सांगायला. आणि कारण मला ती सवय आहे, सवय झालेली आहे इंद्रियांना. नंतर हे जे आसन आहे आपल्या देह आणि जमीन याच्यामध्ये दररोज तुमचं तेच आसन असायला पाहिजे, वेगळं नाही असता कामा. आता आज पांढरं उद्या लाल आलं की मन गेलं तिकडे, त्याच्यावर डिझाईन आलं, काय डिझाईन आहे बघू दे. मग पुढल्या शुक्रवारी आज वेगळं ठेवलंय का डिझाईन बघू दे, योग राहायला बाजूला. तेच आसन पाहिजे. त्याचं दुसरं कारण असं आहे की सवयीने तुमची नजर मरते.
आपण दर शुक्रवारी गेले किती 3 वर्ष जवळजवळ इथे येतोय. आता इथनं गेट मधनं बाहेर पडल्यावर समोरच्या भिंतीवर काय आहे तुम्ही नाही बघणार. पहिल्या वेळेला बघितलं असेल, मी स्वतः बघितलं आल्या आल्या एसपीच्या भिंतीवर काय काय बोर्ड आहेत. झाले आता वाचून झाले, संपलं. नजर मरणं म्हणतात त्याला, नजर मरून गेली. आता तसं आसनावर बसल्यावर त्या आसनाचं म्हणून जे काही असतं फिलिंग, ते फिलिंग आपल्याला येईन असं होतं. आपण सहज बसतो इथे, विचलित होत नाही लक्ष. त्यामुळे प्रत्येकाचं आसन ज्याचं त्यानेच वापरायचं आहे, दुसऱ्याने वापरायचं नाही. आसन तुम्ही विश्वास ठेवा, मी सांगतो म्हणून. त्याला वेगळं एक कारण असं आहे की तुमच्या ज्या वेव्हज आहेत त्या आसनामध्ये जाऊन बसतात. त्या पुढल्या वेळेला तुम्ही त्याच आसनावर तुम्ही बसलात की ते आसन तुम्हाला सहकार्य करतो पुढे जाण्यासाठी. पहिल्यापासून धडा गिरवावा लागत नाही. तुम्ही जर दुसऱ्याचं आसन वापरलं तर बघा, तुम्ही त्याच्या आधी जेव्हा बसला होता योगाला, तशा प्रकारे तुम्ही चटकन एकचित्त नाही होऊ शकणार. याचं नित्य उदाहरण म्हणजे तुम्ही पाहुणे म्हणून कुठे गेला, तुम्हाला इथे गादी देण्यात येते पाहुण्यांची म्हणून, तुम्ही नाही झोपू शकत घरच्यासारखे. तुमच्या घरची गादी अशी असते ती वेगळी असते, सतरंजी वेगळी असते. तिथे पाहुण्यांची दिलेली असते त्या घरातली, ती तुम्हाला वेगळी वाटते. काही ना काही तुम्ही अनकम्फर्टेबल होऊन जाता, नाही झोप येत. तसं नाही येत, घरच्यासारखं फिलिंग येत नाही, कारण ते दुसऱ्याच आहे. तसं आसन आहे, स्वतःचं आसन स्वतःला दिलं पाहिजे, तेच वापरायचं दररोज. शरीरामध्ये आसनामुळे जी योग ऊर्जा तयार होते ते स्थिर होते, कारण देह स्थिर आहे झालेला. काये वाचे मने तुम्ही स्थिर झालेले आहात. मग योग ऊर्जा बाहेर जात नाही, कुठे वाया जात नाही. आसनाचं अजून एक मोठं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे योगासनामध्ये अनेक आसनं सांगितलेली. अनेक आसनं आपण शिकतो. मी जवळजवळ 70 आसनं करून घेतो रोज 25. काही त्यातली रिपीट होतात म्हणून 75च्या ऐवजी एकूण 70 आसनं आहेत. ती सगळी नाही इथे उपयोगी पडत. काही ठराविक आसनच ध्यानासाठी, समाधी लावण्यासाठी, ध्यान धारणेसाठी उपयुक्त आहे. पहिलं आसन म्हणजे पद्मासन. सगळ्यात उत्तम, सगळ्यात उत्तम. आपली जी मांडी आहे ती एकमेकावर असे घट्ट बसते आणि त्यामुळे या ज्या शिरा आहेत की ज्या टाचेपासून मांडीतनं हृदयाला जोडलेल्या आहेत दोन्ही बाजूने, त्याच्यावर एक प्रकारचा दाब बसतो आणि हृदयाचं कार्य उत्कृष्ट होतं, जसं पाहिजे तसं होतं आपोआप. आणि पद्मासन हे सगळ्यात उत्तम आसन आहे, एकदम सुरेख. शरीराचे बाकी कुठलेही अवयव जमिनीला टेकले जात नाहीत, कारण तुमचा जो चवडा आहे त्याच्यावर एका बाजूला हाड आहे, ते नेमकं खाली मांडी घातलीत की जमिनीला टेकलेलं असतं. तिथे त्रास व्हायला लागतो, टोचायला लागतं. पद्मासनात हे टेकलं जात नाही. सगळ्यात उत्तम आसन. ते नाही जमलं तर वज्रासन. तिथे सुद्धा आपल्या मांडीत ज्या शिरा जातात त्याच्यावर थोडा आपलाच भार पडतो पोटऱ्यांवरती, पण पद्मासना एवढा नव्हे, फरक पडतो त्याच्यामध्ये. ते नाही जमलं तर सुखासन, ते नाही जमलं तर साधी मांडी, नाही जमलं तर खुर्चीवर, आणि शेवटी गादीवर. सुख तुम्हाला सौख्य वाटेल असं आसन घाला, पण योग करा. पतंजल सांगतायत योग करा बाबांनो, ध्यान समाधी लावा दररोज. आसनाबद्दल काळजी करू नका. येत नसेल तुमचे योगासनं शिकवणारे जे काही शिकवतात तसं येत नसेल तर त्यासाठी हे सोडून देऊ नका. मी माझ्या पुस्तकात छापलाय की आता जी मी आसनं सांगितली 10% फायदा कमी कमी होत जाईल, शेवटी 50% तरी नक्की मिळेल तुम्ही गादीवर बसून केलं तर, झोपून केलं तर. फक्त झोप येणार नाही एवढी काळजी घ्या, पण ध्यान लावा. आसनाबद्दल पातंजली स्वतः पुढचं सूत्र सांगतायत. सूत्र क्रमांक 47. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नात शैथिल्य आणि अनंताची समापत्ती यामुळे आसन सिद्ध होतं. आसनाबद्दल दुसरं सूत्र मुद्दामून सांगितलं आहे. आता प्रयत्न शैथिल्य याचे 1-2 अर्थ आहेत, ते दोन्ही आपण समजावून घ्यायचे आहेत. पहिला अर्थ असा आहे की आपल्या शरीराला जन्मतःच 5 प्रकारच्या हालचाली करायची सवयच आहे.
जन्मतः जित्याची खोड आहे ही. पहिल्याला म्हटलंय उत्क्षेपण, म्हणजे शरीर किंवा अवयव वर उचलायचे. आपण जमिनीवरनं वर उठून उभे राहतो, हात वर करतो. कालच मी प्रथमच बघितलं म्हणून मला त्याचं हसायला आलं असेल, तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. एक कुठली तरी जाहिरात होती, ती लहान मुलं सोंगट्या खेळतायत, आपलं गोट्या खेळत होती. एक मनुष्य आला, त्याने काहीतरी पत्ता विचारला की ते यांचं घर इथेच आहे का. तो म्हणाला, हात खाली करून गेलात तरी चालेल. मला हे आठवलं तेव्हा. आम्हाला सवय आहे वर उचलून घ्यायची उगाच. मी आता बोलताना सुद्धा हातवारे करतो बघा, ते असं आहे ते तसं आहे. सवय जित्याची खोड आहे ही. त्याच्या उलट अवक्षेपण, हा खाली करायची सवय आहे. काय झालं की मान आम्ही खाली घालतो. कुणी काही विचारलं, शाळेतली सवय, प्रश्न विचारला की मान खाली, उत्तर येत आहे कोणाला. अवक्षेपण ही सवय जित्याची खोड आहे, जन्मतः खोड आहे आम्हाला. दुसरं आहे गमन. एका जागी आम्ही थांबू शकत नाही, एका जागी आम्हाला भटकंती लागते. ऑफिसमध्ये बघा, बसून बसून नाही बसणार नाही, चहा प्यायला जाणार 17 वेळा. आलो पटकन आलो, शेजाऱ्याला सांगून जाणार. तो म्हणणार रे मी पण येतो, मग आणि शेजाऱ्याला सांगायचं, सगळी पलटण निघून जाते बाहेर. खरं आहे का. मधनं मला चहा लागतो. गमन, कंटाळा येतो बसून, बाकी काही नाही. मला हवं तर उशिरा पण बसून काम पुरं करतील, तो नाही प्रश्न. पण शरीराला जन्मतः सवय आहे, एका जागी नाही स्थिरता राहू शकत नाही असं सांगितलं जातं. आता आज शहरामध्ये जे फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये लागू पडत नाही, पण पूर्वीची मोठमोठी घरं, पुण्यातले वाडे बघा, आमच्या कोकणातली घरं बघा, ती घरातली स्वयंपाक करणारी बाई 10 मैल चालते रोज. त्या चुलीशी जायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, चहा द्यायला बाहेर जायचं, गड्याच्या मागे जायचं, मोलकर्णीच्या मागे जायचं, भाजी आणायची परसातनं जाऊन. 10 मैल चालते म्हणे ती, चालायची. आज आता इथे ते नाही लागू पडत, पण घरं मोठमोठी. गमन करायचं, त्यामुळे त्यांना कंटाळा यायचा नाही कामाचा, करत असायच्या काम. गमन, आकुंचन, शरीर आकर्षून घेणं, मुटकुळं करणं. आपण झोपताना करतो, थंडी वाजायला लागली की, इतर वेळी करतो. तसं प्रसरण, पाय पसरतो कंटाळा आला की, आवरून घेतो. ह्या 5 ज्या क्रिया आहेत, ह्या प्रयत्न शैथिल्य, प्रयत्नपूर्वक याच्यामध्ये शिथिलता आणा. त्या करू नका, तर तुम्ही आसन चांगलं घालू शकाल, नाही तर आसन नाही घालू शकणार. आणि त्यातच दुसरा अर्थ लपलेला आहे प्रयत्न शैथिल्यमध्ये. मगाशी सांगितला तो की जाणून बुजून त्याच्या मागे लागलात की त्या हालचाली तुम्हाला करायचे, आतनं सुरसुरी येईल. त्या दुखवड्याच्या सभेला असतं ना, 2 मिनिटं शांतता काही पाळायला झाली की खुदकन हसावं असं वाटतं, मोठ्यांदा ओरडा असं वाटतं. 2 मिनिटं, जास्त नसतं. नको होतात ती 2 मिनिटं, कारण जाणून बुजून दाबताय तुम्ही आत. नाही बोलायचं नाही, 2 मिनिटं उभं राहायचं आहे गप्प. शरीर म्हणतं नाही राहणार, बंड करून उठतं. असे 2 मिनिटं काय आहे वेळ, पण नाही. तसं पातंजली इथे मुद्दाम हे सूत्र लिहून सांगतायत की तुमच्या शरीराला हालचाल करायची जन्मतः जित्याची जी खोड आहे ती जाणीवपूर्वक एक मनामध्ये तुम्ही पक्क ठरवा की आपल्याला नाही करायचं आहे, आपल्याला ध्यान लावायचं आहे, स्थिर बसायचं आहे, मी नाही करणार. याच्यामध्ये हमखास घडणारी गोष्ट ती म्हणजे खास सुटणं. माझ्या शिबिरामध्ये मी सांगतो की तुम्हाला एकदा बसवलं जप करायला, बसा डोळे मिटून की मागे कुठेतरी खास सुटलीच पाहिजे. बघायचं, सर बघत नाहीत ना, हळूहळू मागे हात नेऊन खाजून घ्यायचं, पण सर बघत असतात. त्यासाठीच बसलेला असतो ना मी समोर. त्यासाठी एक सोपी युक्ती मी सांगतो, आणि घरी इतर वेळेला तुम्ही करून बघू शकता. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय, शिबिर केलेले बरेच जण आहेत इथे. तर ज्यावेळेला तुम्ही ध्यान लावून बसाल शांतपणे, आणि जर नको त्या ठिकाणी खास सुटली तर थोडं ध्यान बाजूला ठेवा आणि ज्या ठिकाणी खास सुटले शरीराला त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हाताने न खाजवता खास शमते, आणि ते सुद्धा लगेच चटकन. खाजवायला सुद्धा वेळ जाईल काही वेळ, त्याच्या आधी ती शमते. करून बघा मुद्दाम. खाजवू नका, खाज आली तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, आपोआप बंद होते ती. हे का सांगतोय, तुझं इतकं पक्क मनामध्ये दृढ राहायचं आहे
की मी ध्यानाला बसलो की मी हालचाली म्हणून करणार नाही, अजिबात. आणि प्रयत्न शैथिल्याचा अजून एक अर्थ मगाशी मी जो सांगितला तो, की मुद्दामून जाणून बुजून तुम्ही जर या हालचाली करायचं नाही असं ठरवून बसलात तर तुम्ही नक्की हालचाली करायला प्रवृत्त व्हाल. हे स्वभाव तुमचा व्हायला हवाय की मी ध्यानाला बसलो की मला हालचाली आपोआप बंद होतील. हा स्वभाव झाला पाहिजे, आपोआप व्हायला पाहिजे. हे तुम्ही देवळामध्ये जाता, आपल्याला तुमच्या आमच्या सारख्याला असं सांगावं लागत नाही की देवळात जायचं आहे ना, चपला बाहेर काढ, नाही सांगावं लागत. आपण सहज काढतो चपला बाहेर देवळात जाताना. ते स्वभावामध्ये मुरून गेलाय आपल्या की देवाला जायचं ना, चपला बाहेर काढल्या मग देवळात गेलो. मी सर्वसाधारण लोकांबद्दल बोलतोय. देवळात गेलात, प्रदक्षिणा घालायची सोय असते, प्रदक्षिणा घालता, अंगारा ठेवलेला असतो तो लावता कपाळाला. ह्या किती सहज हालचाली होतात, अगदी सहज, संस्काराने स्वभाव होऊन जातो. तसं तुमचं ह्या हालचालींबद्दल झालं पाहिजे. ध्यानाला बसलं की शारीरिक आणि मानसिक कुठल्याही प्रकारे मी हालचाल करणार नाही, मी स्थिर राहीन, तरच आसन सिद्ध झालं असं तुम्ही समजा, असं पातंजली सांगतायत. आसनाबद्दल त्याने अजून एक सूत्र सांगितलंय, सूत्र क्रमांक 48. ततो द्वंद्व अनधिघात. आसन सिद्ध झाल्यावर द्वंद्वावर आघात होतो, द्वंद्व नष्ट होतो. एक आपोआप तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे आसन तुम्ही स्थिर केलं, काये वाचेमध्ये तुम्ही स्थिर राहिलात, जन्मतः ज्या तुमच्या हालचाली होत्या त्या हालचाली स्वभावात तुमच्या बंद झाल्या, केल्या नाही, बंद झाल्या की तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. ती म्हणजे तुम्ही द्वंद्वमुक्त होता, अद्वैत होऊन जाता तुम्ही आपोआप. याचं कारण असं आहे की शरीराच्या हालचाली बंद झाल्या, तुम्ही ईश्वर प्रणिधान म्हणून एकचित्त झालेले आहात, की काही कालावधीनंतर तुमचा देहभाव नष्ट होतो. काही कालावधीनंतर तुमचा देहभाव नष्ट होतो. याचं उदाहरण म्हणजे टीव्ही पाहतांचं. एखादी विशिष्ट तुम्ही ज्या सिरियल बघता, अत्यंत आवडती, त्याच्यामध्ये ते मागची गोष्ट माहिती असते, पुढे काय होणारी उत्सुकता असते, आणि ते जेव्हा तुम्ही बघता तर तो टीव्ही आणि तुमचं लक्ष त्याच्यावर केंद्रित, बाकी सगळं तुम्ही विसरून जाता, सगळं विसरता तुम्ही. मग जर पायाला काही एखादी वस्तू येऊन आपटली तर तुम्हाला कळतं की अरे काहीतरी पायाला लागलं. तोपर्यंत पाय आहेत हे सुद्धा तुम्ही विसरून जाता, देहच विसरून जाता, एकचित्त होऊन जाता त्याच्यावर. ते अगदी स्वाभाविक घडतं, पण ते घडतं भौतिक गोष्टींसाठी. आपल्याला देहांद्रियांना आपल्या सवय येते असं घडायची. एखादी आवडती गोष्ट तुम्ही करत असताना तुमचं देहभान नष्ट होतं, त्यामध्ये तुम्ही गुंतून जाता. चित्रकार सगळं विसरून जातात जग, ते फक्त चित्र काढायचं काय डोक्यामध्ये आहे ते बस, बाकी सगळं विसरतात. भान नष्ट होतं. भान हरपून तुम्ही काम करता, आवडतं असेल तर. ही देहादियांना सवय आहे आपल्या. ही सवय अध्यात्मामध्ये आता आपल्याला घेऊन जायचं आहे. ती सवय तिथे उपयुक्त करायची, ती सवय तिथे उफाळून आली पाहिजे, आपोआप स्वभाव झाला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे आसन जर सिद्ध झालं तर स्वाभाविकच तुम्ही अद्वैत होऊन जाता, निर्द्वंद्व होता, कारण देहभान नष्ट होतं. मुख्य ठळक गोष्टी दोनच आहेत, एक तुम्ही आणि देह. तुम्ही आणि देह, बाकी राहिलंच काय. देहामध्ये मन आलं, सगळे आली 14 इंद्रिय. 14 इंद्रियांचं भान तुम्हाला नष्ट होऊन जातं, तुम्ही निर्द्वंद्व होऊन जाता. निर्द्वंद्व इतके होता तुम्ही, किती होता तर अजून एक आपल्याला जे भान असतं की माझा श्वास चालू आहे, तेही भान नष्ट होतं. इतके निर्द्वंद्व होता. एका बाजूला तो श्वास चालू राहतो, तुम्हाला कळत सुद्धा नाही. शरीर आणि मन एकाच वेळेला स्थिर होऊन जातं. मग याचा फायदा काय होतो? एक उत्कृष्ट फायदा होतो ध्यान लागायच्या दृष्टीने, आणि अतिशय महत्वाचं आहे. बघा आसनावरनं आपण कुठे चाललोय, आपलं जे लक्ष आहे परमात्मा
त्याच्याकडे आपली प्रगती कशी आपोआप होते बघा, केवळ आसन स्थिर केल्यामुळे. आपण गाडीतनं जातो, कारमध्ये असो, आगगाडीत असो, नाही तर बसमध्ये असो, कसेही असो, आपण ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आपण बसलेले असतो. खरं म्हणजे रस्त्यानं आपण पळतोय, पण गाडीत बसल्यामुळे आपल्याला वाटतं आपण स्थिर आहोत आणि आजूबाजूची जी स्थिर असलेली झाडं आहेत ती मागे मागे पळत आहेत. हा नेहमीचा अनुभव आहे आपला प्रवास करताना. याचा अर्थ काय आहे, आपण जेव्हा अस्थिर असतो त्यावेळेला बाहेरच्या स्थिर गोष्टी आपण पाहू शकत नाही. येत लक्षात मी काय म्हणतोय? आपण गाडीमध्ये बसलोय, रस्त्याने आपण पळतोय गाडीत बसून, बाहेर झाडं स्थिर आहेत ती आपण पाहू शकत नाही, कारण मागे सटासट ती पळत असतात. याचा अर्थ आपण जे वेळेला अस्थिर असतो त्याच्या बाहेरच्या स्थिर गोष्टी आपण पाहू शकत नाही. त्याचा उलटा नियम असा झाला की आपण जर स्थिर असू तर बाहेरच्या स्थिर गोष्टी आपण पाहू शकू आपल्या व्यतिरिक्त. तसं देहातील इंद्रिय जर आपण स्थिर केली आसनामध्ये, तर अंतरात्मा जो स्थिर आहे अंतःकरणात त्याची आपल्याला लगेच जाण येते ताबडतोब. हा आसनाचा फार मोठा फायदा आहे. आता त्याच्यावर ध्यान लावणं ही पुढची गोष्ट आहे, पण निदान तो आपल्याला जाणवतो तरी. आपण जर गाडी बंद केली, गाडी उभी केली, तर समोर असलेलं झाड आपण पाहू शकू. मग तुम्ही ठरवू ते झाड कसले, काय वगैरे, तर पुढची गोष्ट. पण आपण स्थिर झाल्यानंतर बाहेरच्या स्थिर गोष्टी आपल्याला आकलन व्हायला लागतात. तसं काये वाचे म्हणे आपण जर आसनात स्थिर झालो, आसन सिद्ध झालं पातंजलीनं अपेक्षित आता त्याने सांगितलं त्याप्रमाणे, तर अंतःकरणात असलेला अंतरात्मा जो आता स्थिर बसलेला आहे त्याची आपल्याला जाण यायला लागते, साहूल लागायला लागते. तो आपल्याला कळतो तरी निदान, त्याचं अस्तित्व कळतं, पण आपण स्थिर झालो त्याच्याप्रमाणे. बाकी वेळेला आपण गडबड धावपळ करत असतो, तो स्थिर असतो, त्यामुळे आपली गाडी पळत असते, आपल्याला वाटतं तोच पळतोय. उलट होतं, आपल्याला त्याचं अस्तित्व नाही जाणवत. आसन स्थिर होणं अत्यंत महत्वाचं आहे. आसन स्थिर झालं की तुम्ही अंतरात्म्यापर्यंत पोहोचता, त्याची जाण तुम्हाला येते आपोआप, कारण तो स्थिर आहे, तुम्ही स्थिर झालात, तुम्ही त्याच्यासारखे झालात. मग आता पुढे तो कसा आहे, काय आहे वगैरे पुढची गोष्ट. पण तो स्थिर झाला, तो आपल्याला समजला. आणि आता परमात्मा आपल्याला जाणवायला लागला की त्याचा प्रसाद मिळायला आपण लायकीचे झालो. मगाशी आपण यम नियम पाळून उंबरठ्यापर्यंत आलो होतो की परमात्म्याच्या दरवाजापर्यंत आपण पात्र झालो, आपण शुद्ध आणि पवित्र झालो यम नियम पाळून. देहातील इंद्रियांचा स्वभाव होऊन गेला यम आणि नियम. याच्या व्यतिरिक्त काही घडलं की त्यांना शिसारी येते, नको वाटतं. ते त्यांच्या अंगवळणी पडले यम आणि नियम. परमात्म्याच्या दरवाजापर्यंत आपण जायची आपली लायकी तयार केली. तिसरं अंग आसन ते सिद्ध केलं, हे आपल्याला परमात्म्याची आता चाहूल लागली. आपण दरवाज्यातून आत गेलो आणि गाभाऱ्यात आहे परमात्मा, हे आपल्याला कळलं. भरपूर प्रगती झाली, तिथे आहे याची चाहूल लागली आपल्याला. इथपर्यंत आपण या तिसऱ्या अष्टांग योगांपैकी अंग सिद्ध करून तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. आता आपण गाभाऱ्यात परमात्मा आहे, मला कळलं तो आहे तिथे. आता पुढे बघूया तो कसा प्राप्त करायचा. सूत्र क्रमांक 49. तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेद प्राणायामः. आसन सिद्ध झालं की द्वंद्व संपुष्टात येतं, त्यामुळे श्वास आणि निश्वास यांच्या गतीचा छेद घेणं शक्य होतं. यामुळे अंतःकुंभक आणि बहिर्कुंभक साध्य होतं, म्हणजेच प्राणायाम साध्य होतो. यम नियम पाळले, शरीराला पावित्र्य आणि शुद्धी म्हणजे काय ह्या शरीराचा स्वभाव होऊन गेला आणि आसन सिद्ध केलं. काय वाचे म्हणे आपण पूर्ण एकचित्त झालेलो, स्थिर झालेलो आहोत. त्यामुळे आत असलेला स्थिर अंतरात्मा याची आपल्याला चाहूल लागली. आता अशी जरी चाहूल लागलेली असली तरी सुद्धा आपला जो देह आहे याच्या तुम्ही बाह्य गोष्टी सगळ्या बंद करून टाकलेल्या असल्यात तरी सुद्धा एक अंतः गोष्ट देहाची सतत चालू असते, तो म्हणजे श्वास आणि निश्वास. श्वास आणि उच्छ्वास हा चालूच आहे, तो काय तुम्ही बंद नाही करू शकत.
मग त्याचं काय करायचं, यासाठी चौथं अंग सांगितलंय. त्याच्यावर आता नियंत्रण आणायचं आहे, त्याला प्राणायाम म्हटलंय. पण जोपर्यंत श्वास आणि निश्वास तुमच्या नियंत्रणाखाली येत नाही, एका ठराविक गतीने तर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला परमात्म्या परत जाता येणार नाही. पण त्यामुळे तुमची स्थिरता थोडी तरी ढळणार आहे आणि परमात्मा तो पूर्ण स्थिर आहे. आता बघा, बाह्य भौतिक गोष्टींमुळे तुमची स्थिरता नाही ढळणार आहे. इथं परमात्म्याचा प्रसाद आहे श्वास, म्हणजे तुमचा देह जीवित असल्याचं लक्षण आहे. तूच जर नसेल तर जाणार कसे परमात्म्याकडे, मृत होऊन पडू आपण. तेव्हा श्वासावर आता नियंत्रण आणायचं आहे आपल्याला. प्रत्येक श्वासाला आपल्याला परमात्म्याकडून अंतरात्म्याला नेहमी ऊर्जा मिळत असते आणि त्यातलं अशुद्ध झालेलं जे असतं ते अंतरात्मा परमात्म्याला देत असतो निश्वासावाटे. असा श्वास आणि निश्वास चालू असतो. शुद्ध येतं, अशुद्ध निघून जातं, शुद्ध येतं, अशुद्ध परमात्म्याकडे निघून जातं, त्याच्यात समर्पित होऊन जातं. ते पूर्वीच्या बायका तुम्ही पाहिल्या की नाही माहित नाही, तुमच्यापैकी नाही कोणी करत तसं, पण आमच्याकडे सगळ्याच, म्हणजे माझ्या आई सकट सगळ्या, कामवाली बाई धुणी धुवून आणायची, भांडी घासायची, सगळं करायची. त्याने भांडी घासून झाली की ते का मोरीमध्ये आणून सगळी ठेवायची बाहेरच्या. धुणी धुवायची तर मोठपुरी त्या पाट्यामध्ये धुणी असायची, म्हणजे बांबूच्या पाट्या केलेल्या असायच्या. तुमच्या बघितल्यात की नाही मला माहित नाही. मोठमोठ्या पाट्या असायच्या, त्याच्यात ती धुणी असायची. घरात माणसं भरपूर ना, आता सारखं नाही बादलीभर धुणी, तसं नाही, भरपूर असायची धुणी, माणसं खूप घरात. ती तिथे ठेवायची, मग ती घरी जायची. घरी गेली की आमच्या बायका पूर्वीच्या देवाच्या समोर पूजा करताना पाणी ठेवलेलं असायचं तांब्याभर, त्याचं ते वापरलेलं असायचं पाणी. ते पाणी ती घेऊन यायची आणि मग अशुद्ध पवित्राय अशुद्ध पवित्राय त्याच्यावर ते टाकायचं, त्या भांड्यांवर, त्या धुण्यावर टाकायचं थोडंसं. एवढ्याने नाही भागलं, मग तिथपासून घरात जिथपर्यंत भांडी आणायचे स्वयंपाकघरात, तिथपर्यंत एक एक पाऊल टाकायचं, अशुद्ध पवित्राय अशुद्ध पवित्राय. त्याच्यावर चालत चालत यायचं, तिथे तो तांब्या ठेवायचा, पुन्हा त्याच रस्त्यानं मागे जायचं, मग ती भांडी आणि धुणी उचलून तिथे आणून ठेवायची, मग ते शुद्ध झालं. पाहिलंय तुम्ही हे? नशिबाने हे सगळं बंद झालंय, पण त्यावेळेच मी सांगतोय. तसं तुम्ही बाहेरचं सगळं शरीर शुद्धी केलीत, पूर्ण पवित्र झालात, तरी अंतःशुद्धीचं काय, या श्वासाचं काय तुम्ही करणार? तो तर चालू आहे. आणि श्वासाचं मोठं विचित्र अवस्था आहे. श्वासाची गती बदलली याचा अर्थ तुम्ही हालचाल केली. श्वासाची गती का बदलते? तुम्ही हालचाल करता म्हणून बदलते ना. तुम्ही किती स्थिर असला आणि श्वास जर वेगळ्या गतीमध्ये घेतला गेला की तुमच्याही न कळत सूक्ष्म का होईना हालचाल झालीच असली पाहिजे. एरवी श्वासाची गती बदलतच नाही. आणि म्हणून स्थिर आसन जरी तुम्ही सिद्ध केलेलं असलं तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म का होईना चुकूनही हालचाल होऊ नये म्हणून प्राणायामाची क्रिया करून तो श्वास एक ठराविक गतीमध्ये करून घ्यायचा. म्हणजे तुम्ही पूर्ण सिद्ध झालं तुमचं आसन. एरवी तुमचं आसन सिद्ध नाही होणार. मग तस्मिन सती असा शब्द वापरलाय मुद्दाम. आसन सिद्ध झाल्यावर द्वंद्व जरी नष्ट झालेलं असलं, म्हणजे तुमची देहादी इंद्रिय देहभान हे जरी तुमचं नष्ट झालेलं असलं तरी तुम्ही श्वासाचं काय कराल? ते द्वंद्व अजून शिल्लक आहे आणि ते शिल्लक आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. ते तुम्ही बंद नाही करू शकत. आणि या श्वासाच्या गतीमध्ये जरा जरी फरक झाला तरी तुमची हालचाल झालेली असलीच पाहिजे. पण गतीचं गमकच ते आहे की तुमची हालचाल म्हणजे श्वासाची गती बदलली. आणि हे इतकं सूक्ष्म आहे की नुसती शारीरिक हालचाल असं नव्हे, तुमच्या मनामध्ये जो काही एक विचार असेल तो विचार जरी बदलला तरी तुमचा श्वास बदलतो, त्याची गती बदलते. तुम्ही आता तुमच्या मुलांबद्दल विचार करताय आणि नवऱ्याबद्दल विचार करायला लागलात की श्वास बदलतो. तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल विचार करायला लागलात, श्वास बदलला, लगेच श्वास बदलतो ताबडतोब. सूक्ष्म यंत्रावर त्याची जर हालचाली घेतल्या तर त्या केवढा तरी फरक वाटेल तुम्हाला. कुठल्या कुठे खालीवर झाला श्वास
आपल्याला जाणवत नाही. विचार बदलले की श्वासाची गती बदलते. मग आता इथे विचार काय, तुम्ही म्हणताय बाह्य सगळं मी निर्विचारी झालो, पण एक विचार नक्की येते अंतरात्म्यापर्यंत पोहोचायचा आहे. हा विचार तर नाही गेला ना. त्या विचाराचं काय, त्याने गती बदलू शकते श्वासाची, त्यात स्थिरता यायला पाहिजे. मग विचार काय येईल, आसन तर सिद्ध केलं, आतला अंतरात्म्याची चाहूल कळली, होईल का साक्षात्कार, मिळेल का ते प्रकाशाची झलक, आहे का माझी लायकी एवढी, इथपर्यंत झाले का प्रगती. एकदा विचारूया सरांना जाऊन, इतकं केलं जमेल का, करू का पुढे. त्या परमात्म्याबद्दलच विचार यायला लागतात. कमीत का विचार त्याच्याबद्दल, हे वांगी दाखल सांगितले मी. प्रत्येक जण तुम्हाला उद्या केलं तर प्रत्येक जण काहीतरी 5-5, 6-6 विचार सांगेल. एवढे विचार येऊन गेले. श्वास बदलतो लगेच, कारण विचार येतात. मग हे जे विचार आहेत ते बंद करायचे असतील तर श्वास स्थिर ठेवला तर विचार आपोआप बंद होतात. उलट गणित परत. तुम्ही जर श्वास स्थिर ठेवला पूर्ण तर तुमच्यामध्ये कसलेही विचार येणं बंद होऊन जाईल. त्या परमात्म्याचा विचार सुद्धा बंद होऊन जाईल, कारण तो स्वभाव व्हायला हवाय. शेवटी तुम्ही अंतरात्म्यापर्यंत पोहोचता आहात, हा स्वभाव व्हायला हवाय. तो विचार नकोय, ते उद्दिष्ट नकोय. फरक येतोय ना लक्षात, स्वभाव आणि उद्दिष्ट याच्यामध्ये. उद्दिष्ट ठेवला की विचार आला, पण स्वभाव असेल तर विचार नाही आला. स्वभाव असेल तर विचार नाही, तुम्ही आपोआपच तिकडे सरकाल. म्हणून प्राणायामाला अत्यंत महत्व आहे. म्हणून हे सूत्र सांगताय की आसन सिद्ध झालं की द्वंद्व संपुष्टात येतो. त्यामुळे श्वास आणि निश्वास यांच्या गतीचा छेद घेणं शक्य होतं. त्यामुळे अंतःकुंभक आणि बहिर्कुंभक साध्य होतं, म्हणजेच प्राणायाम साध्य होतो. तस्मिन् सती, अत्यंत महत्वाचं. त्यानंतर म्हटलं श्वास प्रश्वासयो गतिविच्छेद. श्वास एकाच गतीमध्ये येण्यासाठी आपले जे श्वसन आणि निश्वसन जे होत असतं त्याच्या गतीचा छेद घ्यावा लागतो एका विशिष्ट प्रकारे, तरच तो स्थिर राहतो आणि तरच तुम्ही निर्विचारी होता पूर्णपणे. आणि हा छेद एका विशिष्ट प्रकारे पाडायचा आहे, एका विशिष्ट प्रकारे, आणि तसाच प्राणायाम करायचा आहे. आणि त्यामुळे काय करायचं आहे, प्राणायाम. हा प्राण, प्रा शब्द आणि न, हे दोनचा अर्थ वेगळा आहे. प्रा म्हणजे मूलभूत एकांग आणि न म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे अर्थात परमदिव्य ऊर्जा, परमात्म्याची ऊर्जा. अशा प्रकारे प्राणायाम साध्य करून ती जी मूलभूत ऊर्जा आहे, तो जो स्त्रोत आहे, तिथे जाऊन धडकायचं आहे, म्हणजेच अंतरात्म्याला जाऊन पोहोचायचं आहे. ते उद्दिष्ट आहे शेवटी. हे आपोआप साध्य होतं ते म्हणतायत. तुम्ही श्वसन स्थिर करा, आधी आसन स्थिर करा, परमात्म्याच्या गाभाऱ्यात जायची लायकी तयार करा. आणि तुम्ही कायवाचेमध्ये जरी स्थिर झालेला असलात तर त्या श्वासामुळे जी तुमच्यामध्ये सूक्ष्म जी काही हालचाल असते तीही आता बंद करा. प्राणायामाच्या कृतीने एक विशिष्ट प्रकारे छेद घेऊन श्वसन केलेलं असलं पाहिजे, म्हणजे तुमचा श्वास एका विशिष्ट गतीने होत राहील. आणि अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रकारे गतीने श्वास तुमचा स्थिर झाला की पूर्ण तुम्ही निर्विचारी व्हाल आणि मग तुम्ही अंतरात्म्याला जाऊन पोहोचाल तिथे. म्हणून प्राणायाम अत्यंत महत्वाचा. मग त्यांनी सांगितलंय छेद घ्यायचा, म्हणजे अंतःकुंभक आणि बहिर्कुंभक करता येईल, प्राणायाम साध्य होईल.